2019 मध्ये BSNLच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं, ज्यात त्यांनी BSNLला 4G स्पेक्ट्रम देण्यात यावा अशी मागणी केलेली, पण नाही मिळाला. पूर्व टेलिकॉम सचिव JS दीपक यांनी ट्रायला जिओच्या प्राइसिंग पॉलिसीच्या विरोधात पत्र लिहिलं होतं. अर्थातच त्यांची गच्छंती झाली. 2014 मध्येच अशी पॉलिसी बनवली ज्यामुळे जिओला BSNLच्या देशभरातील 62,000 टॉवरचा ॲक्सेस मिळाला. त्यातल्या 50,000 टॉवर्समध्ये ऑप्टिकल फायबर कनेक्टिव्हिटी होती. हे अत्यंत सोयीस्करपणे जिओला मिळावे म्हणून मोदी सरकारने या टॉवर्सना एका वेगळ्या कंपनीचा भाग दर्शवला. परिणामी BSNLला स्वतःच्या टॉवर्सचा वापर करण्यासाठी सुद्धा भाडं द्यायला लागले. परिणामी 2014-15 मध्ये BSNL 673 कोटी नफा करत होती, तोट्यात जाऊ लागली. आणि आता नुकसान होतंय म्हणून अंदाजे 18 ते 20,000 कर्मचाऱ्यांचे अच्छे दिन आले, म्हणजे कपात होणार आहे. याच पॅटर्नने शाळा, रेल्वे, ST, PST, आरोग्य व्यवस्था या सगळ्यांचे अच्छे दिन येणार आहेत बहुतेक. विचार करा.